च्या मारी अशा गावचं पाटील की रे तुम्ही, आणि आता टेबल पुसणार वय. शिपाई म्हणून नोकरी लागताना गावात असं लय काय काय म्हणले. आमच्या पंजाची 40 एकर बागायत शेती पाटील घरानं रुबाब होता म्हण लई. कर पुरींची लग्न, पुढं आज्यांची चुलत्याची व्यसनं, वाटण्याहून पाऊन एकराचा तुकडा आलाय आमच्याकडं. त्यात काय भागायचं म्हटलं, नावाचा खुळखुळा घेऊन काय वाजवत बसायचं आहे वय. लागलो एजन्सीकडनं कामाला. आता इथं पण वाटेल तसं बोलणारी, वास्कना अंगावर येणारी, उगा दमवणारी माणसं आहेत. खरा कसं वाटत असेल गावामध्ये फुलरूबाबत जगतोय पाटील, सगळं शेती बिती सगळे कमवतोय, चांगला खातोय, अचानक सगळं गायब झालं, कुणाच्या हाताखाली नोकरी करतोय. ती ऐकायची सवय नसते ना कुणाचं हुकूम वगैरे. आपण हुकूम देतो गावाकडं, आणि इकडे शहरात आलं तुझ्याकडे काहीच नाहीये. मेंटली हॅरेस होत असते. आपण वारकरी, ज्याचं फुल त्याच्या पदरात म्हणायचं आणि चालू लागायचं. तशी चांगली माणसं पण असतातच की हो. इथल्या मॅडमनं माझ्या हातचे नूडल्स लय आवडतात. सरांना कॉफी माझ्या हातचीच लागत्या. गेस्ट आलं की म्हणतात इथलं वातावरण फ्रेश आहे. एवढं जरा बरं वाटते. परवा सगळ्यांनी माझा बड्डे केला. पोरग 10वी झाल्यावर त्याची तुटकी सायकल बघून सगळ्यांनी मिळून नवीन घेऊन दिली. आता 4 वाजता इथनं निघतो आणि भाजीपाल्याचं बघायला रानात जातो. राबायचं बघा, मागं सरायचं नाही. कामात देव बघायचा म्हणजे सगळं शिस्तीत होते. लाजायचं नाही भाई काम करायला. एकतर नोकऱ्या नाहीये, काम कुठलं छोटं नसतंच. पण ती इमेज असते रे. इमेज. माणसाला स्वतःला काम करायला काय वाटत नाही. आता ही नोकरी करतोय, पुढे जाऊन स्वतःचा बिझनेस बसवलं तर त्यांनी. हा, ते पण होऊ शकतं. जे गावकडनं शहराकडे आलेले आहेत ना कमवण्यासाठी, आधी ह्यांचा इन्कम सोर्स काय होता गावकडच्यांचा? जास्तीत जास्त शेती करून किंवा इतर काही तर असेल. जास्त करून शहराकडे जे येतात ना, उस्मानाबाद, बीड, लातूर साईड, इकडचे येतात शिकायला. कुठले? कोल्हापूर, सांगली साईडचे शिकायला येतात. इकडचे येतात जॉबसाठी. ह्या साईडला जॉब नाहीत आणि ह्या साईडला शिक्षणाचं हे नाहीये. पण ह्यांचा काय होतं, तो झोन असतो ना तो आजूबाजूचा, की नाही लाईफस्टाईल इकडची वेगळी होती आणि शहरात आल्यावरची लाईफस्टाईल वेगळी. काही लोकांनी काय केलेलं आहे, अख्खी फॅमिली शिफ्ट झालेली. आई बापांना गावाकडे ठेवतात आणि नवीन नवरा बायको इकडं शून्यापासून परत उभं करतात. त्यामुळे त्यांना ह्यांची पहिली पिढी तर ह्यातच जाणार आहे. आता स्टेबल व्हा, शहरातले लाईफ मध्ये ऍडजस्ट करा. आपले इकडे आलेली जी जनरेशन आहे ना ती स्टेबल करा आणि पुढच्या जनरेशनना ग्रो करा. ही जनरेशन ह्यांची ह्याच्यातच जाणार आहे. म्हणजे जे आलेले नवीन इकडं राहायला, त्यांची जनरेशन शहरी लाईफ समजून घेण्यात जाणार.